जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्याची नियोजन समितीची बैठक जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकार्यालयाच्या नियोजन समितीच्या सभागृहात घेण्यात आली। यावेळी नियोजन समितीच्या बैठकीस नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी, विधानपरिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार राजेश पाडवी, आमशा पाडवी, आमदार किशोर दराडे, जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, सहायक जिल्हाधिकारी अने नवंदर, जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे उपस्थित होते। यावेळी आयोजित करण्यात आलेल्या नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हा वार्षिक योजना सन 2025-26 च्या एकूण मंजूर नियतव्यय 656% 54 कोटी, त्यासाठीची प्राप्त तरतूद 656, 54 कोटी व वितरित तरतूद 656, 54 कोटी व त्या अनुषंगाने झालेला खर्च 656, 51 अशा 99% खर्चास मंजुरी मिळविणे, तसेच जिल्हा वार्षिक योजना सन 2026 ते 27 नियतव्यय खर्च सर्वसाधारण योजना 228 आदिवासी उपाय योजना मंजूर नियतव्यय 470, 32 कोटी प्राप्त तरतूद 282, 19 कोटी अनुसूचित जाती उपाय योजना मंजूर नियतव्यय 14 कोटी असे एकूण मंजूर नियतव्यय 772, 32 कोटी प्राप्त तरतूद 283, 19 कोटीचा खर्च जिल्हा वार्षिक योजना सन 2026 ते 27 सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना मंजुरी अर्थसंकल्पीय ठळक बाबी सार्वजनिक आरोग्य 40 कोटी महाराष्ट्र नगरोत्थान योजनेअंतर्गत नगरपालिका करिता 22 कोटी जन सुविधा ग्रामपंचायतींना सहाय्यक अनुदाने याकरिता 9 कोटी ऊर्जा विकासासाठी विद्युत विकासासाठी 50 कोटी रस्ते विकास करिता 13 कोटी नाविन्यपूर्ण योजनेसाठी 46 कोटी लघुपट बंधारे विभागाकरिता 61 कोटी पर्यटन आणि यात्रास्थळ विकासाकरिता 50 कोटी कृषी व संलग्न सेवा या क्षेत्रांतर्गत 92 कोटी महिला व बालविकास कल्याण 41 कोटी शिक्षण क्षेत्रासाठी 85 कोटी सन 2026 ते 27 मध्ये इमारती विरहित शाळा असणार नाही, गड व किल्ले मंदिरे व महत्त्वाची समाज स्मारके आदींचे संवर्धन 41 लक्ष जिल्हा रस्ता सुरक्षा उपाययोजना 57 कोटी यासारख्या विविध योजनांच्या करिता जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत मंजुरी घेण्यात आली। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। आज संपूर्ण झाली आहे। गेल्या वर्षी जिल्हा वार्षिक योजनेचा नियतव्यय मंजूर सर्वसाधारण योजना 213 कोटी, आदिवासी उपाययोजना 429.54 आणि अनुसूचित जाती उपाययोजना 14 कोटी, असा 656 कोटी 54 लाख हा मंजूर नियतव्यय होता। प्राप्त निधी 656 कोटी 54 लाख प्राप्त झाला। वितरित तरतूद 656 कोटी 54 लाख आणि जो खर्च झालेला आहे तो 99.99% खर्च झालेला आहे। आता जिल्हा वार्षिक योजनेचा 26-27 मध्ये आपल्याला सर्वसाधारण योजनेसाठी नियतव्यय 228 कोटी मंजूर झालेला आहे। आदिवासी योजना TSP आणि UTSP 470.32 लाख आणि अनुसूचित जाती उपाययोजना 14 कोटी, असा 712 कोटी रुपये यावर्षी नंदुरबार जिल्ह्याचा वार्षिक योजना ही झालेली आहे। गेल्या वर्षी 656.54 होती, आता 712.32, किती कोटी जास्त? 712 नाही, एकूण किती ज्यादा? 712 एकूण किती फरक, किती टक्के? 56 कोटी। 56 कोटी हे गेल्या वर्षीपेक्षा ज्यादा मिळालेले आहेत। यापैकी आता अनुसूचित जाती उपाययोजनेसाठी नाही, आदिवासी उपाययोजनेसाठी 282 कोटी 19 लाख प्राप्त झालेले आहेत आणि अजून सर्वसाधारण योजनेचे प्राप्त व्हायचे आहेत। त्यानंतर आपण याचं योग्य ते वाटप करू। आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आपल्या सर्वांनाही विनंती करणार आहे की कामं ही दर्जेदार झाली पाहिजेत। यामध्ये एजंटची सुळसुळाट चालता कामा नये, टक्केवारी होता कामा नये आणि जी कामं येतील, कारण हा आदिवासी बहुल जिल्हा आहे। मी बघितलं की आकांक्षित जिल्हा आहे। सर्वात आपलं इलिटरसी म्हणजे अशिक्षितताचं प्रमाण राज्यात सर्वात आपलं कमी आहे। दरडोई उत्पन्न आपलं सगळ्यात कमी आहे आणि म्हणून माझा
सर्वच लोकप्रतिनिधी आणि सगळ्यांना विनंती आहे अधिकाऱ्यांना की एक पैसा ना पैसा हा या आदिवासी जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीनं कामाला आला पाहिजे. अनेक आपल्याकडं पाडे आहेत, आदिवासी विभाग आहे की जिथं प्यायला पाणी नाही, अनेक वर्षापासून अनेक सुविधा नाहीत. अशा या आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये पालकमंत्री म्हणून माझी निवड झालेली आहे. मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो की जितका कार्यकाळ मला राहता येईल त्यामध्ये मी प्रामाणिकपणानं आणि अतिशय तळमळीनं काम करेन आणि या जिल्ह्याला आपण आकांक्षी जिल्हा म्हणून जी आपल्याला उपाधी लागली आहे ती कशी कमी करता येईल याचा प्रयत्न आपण करू. यासाठी तुमचं सहकार्य हे फार मोठं आम्हाला लागणार आहे. तुमच्या सहकार्यानं ही गोष्ट आम्ही साध्य करू आणि म्हणून कुठलीही गोष्ट चुकीची करायची नाही, चुकीची करू द्यायची नाही. ह्या सर्व भावना आपण जपू आणि हा जिल्हा विकसित करण्याचा प्रयत्न आपण करू. आता ही गोष्ट कठीण आहे कारण अचानकपणानं काही चमत्कार होणार नाही, परंतु एक एक गोष्ट आपण चांगली करत गेलो, अशा छोट्या छोट्या गोष्टीकडे आपण लक्ष घेत गेलो. गरीब आणि आदिवासी हा जो आपला सगळ्यात मोठा लोकसंख्येचा वर्ग असलेला जिल्हा असल्यामुळं त्यांचं कल्याण, त्यांचं जीवनमान, त्यांचं शिक्षण, आरोग्य आणि विशेषतः आता पाण्यासाठी फार मोठी टंचाई निर्माण झालेली आहे. ह्या सगळ्यांच्यासाठी आपल्याला सगळ्यांनी एकजूटपणे संघटितपणे आपल्याला काम करण्याची आवश्यकता आहे. हे आव्हान काय छोटं नाही. आता आपल्याला नर्मदा आणि आपल्या ह्याच्यातून 10 टीमशी पाणी आपण आपल्या वाट्याला आलेलं होतं ते आपण उचलू शकलेलो नाही. मी लवकरात लवकर गिरीश महाजन जे जलसंपदा मंत्री आहेत आणि ज्यांच्याकडं हा विभाग आहे त्यांनाही मी भेटणार आहे आणि कशा पद्धतीनं, कारण अनेक वर्ष या शेतीच्या पाण्याचे प्रश्न हे भिजत पडलेले आहेत आणि हे मार्गी लावण्याचा प्रयत्न मी या निमित्ताने करणार आहे. आता वार्षिक साधारण आपल्या जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये अनेक विषय चर्चेले गेले. 3 तास मी दिले आणि मी समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो. मी कुठल्याही लोकप्रतिनिधीला अडवलं नाही, अधिकाऱ्याला अडवलं नाही. कारण असं होतं की मला समजून घ्यायचं होतं की इथं विशेष प्रश्न काय आहेत, समस्या काय आहेत आणि मला वाटतं हळूहळू हे समजत जाईल आणि आपल्या जिल्ह्याचे सगळे प्रश्न मार्गी लावण्याचा मी प्रयत्न करेन. आता मी जिल्हाधिकारी मला वाटते त्या बँकेची समिती आहे त्याचे अध्यक्ष आहेत, मी त्यांना सांगेन लवकरात लवकर ते कर्ज पुरवठा करा. तर जिल्हा मध्यवर्ती बँकेचं इथे नाही आहे ना, जिल्हा मध्यवर्ती बँक सुद्धा शेतकऱ्यांना कर्ज देते. तर मी जिल्हा मध्यवर्ती बँकेचा चेअरमन आहे. मी 45 वर्ष संचालक आहे तिथं आणि चेअरमनही आहे. तर आमच्याकडे ही अडचण कधी येत नाही कारण आमच्याकडं 80% शेतकरी आमच्या बँकेतून कर्ज घेतात. आता नॅशनल बँकेच्या काय अडचणी आहेत त्या कलेक्टर मॅडम समजून घेतील. नंतर मी माझ्या पात्रपाहिजे एक बैठक लावीन. का मला जी माहिती आता मिळालेली आहे त्यापैकी 656.51 लाख 99.99 माहिती घेऊन सांगतो. मला माहिती देण्यात आली नाही. मी हा प्रश्न विचारेन नंतर. भांडवली स्वरूपाचे काम राहिले होते तर ते आपण आरोग्याला निधी वितरित केलं किंवा शाळांच्या बांधकामांना केले सर्वसाधारण काय माहिती असेल त्या टिप्पणी